रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। मललोचने विश्वरूपे विश्वलक्ष्मी विद्या देयी नमस्तुते। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनो देवकी परमानंदं कृष्ण वन्दे जगद्गुरु। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविड त्वमेव सर्व मम देव देव। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। श्री राधा मेरी स्वामिनी मेरा तेजी को दास। जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन का। मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता। बजरंग और मस्त कहे लगे मुक्ति मुन हो जाय। सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादिवे तवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधेश्याम। जय जय श्री राधेश्याम। मॉनिटर जवळ घ्या। गोविंद
हॅलो मॉनिटर जवळ घ्यावं दादा. चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह भक्ती महोत्सव सोहळा आणि या 25 वर्षे श्री क्षेत्र गोकर्णेश्वर संस्थान दाभाडी आणि पहिलीच या आश्रमात श्रीमद भागवत कथा ज्यांच्या आशीर्वादाने आश्रम चालतो, हा कार्यक्रम चालतो, असे श्री हरिभक्त परायण परम पूज्य तपस्वी वैराग्य मूर्ती शांतीराम बाबा आणि कार्यक्रमाला ज्याचं नियोजन आहे अशा असणाऱ्या संयोजका साध्वी ताई साहेब, त्यांनी कार्यक्रम आपल्यासाठी ठेवलेला आहे. भागवत कथा ही माणसाच्या जीवनाचा उद्धार करणारी कथा आहे. कोणाला वाटत असेल आपल्या जीवनात आनंद, समाधान, सुख मिळावं, आहे त्या परिस्थितीत, आहे त्या वेळेमध्ये आपण या कार्यक्रमाला उपस्थिती लावली पाहिजे. म्हणून आज कथेचा पहिला दिवस आणि विशेष करून या आश्रमाचं महत्व सांगण्यासाठी माऊली कीर्तन सोहळा आमचे देवा पाटील या ठिकाणी 7-8 दिवस राहणार आहेत. हा आश्रम तुम्ही कुठेही बसून त्या चॅनलचं नाव घेतले की या कथा येतील. माझ्या सोबत असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे मृदंग वादक असणारे मनोज महाराज माने, ते या ठिकाणी आले, त्यांच्या मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक यायनाचार्य दत्ता महाराज नखाते, तबला वादक, तेही आलेले, त्यांचंही स्वागत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे गायनाचार्य, नाहीतर जगाच्या पाठीवर तुम्ही ब्राह्मण बघा, ब्राह्मणाला स्वर नसतो पहा, पण जोर असते. पण इथं जोर आहे आणि स्वर पण आहे. असे आमचे हरिभक्त परायण वामनदेव गुरु या ठिकाणी आले, त्यांचे असणारे आभार. तसेच आमचे नेहमी माझ्या सोबत राहतात हरिभक्त परायण सिंतवादक तुळशीराम महाराज लोखंडे, त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांचे मनापासून आभार. ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आपल्याच परिसरातली, त्या साऊंड सिस्टीमलाही तेवढे द्यावे तेवढे धन्यवाद. आणि हा कार्यक्रम कोणासाठी हो? जगाच्या कल्याणे संताच्या इभोवती देह कष्टाविती परोपकारी. हा संत समागम जो असतो का, तो संतासाठी नसून माणसासाठी असतो. ही भागवत कथा तुमच्या आमच्या उद्धारासाठी आहे. गोड असं निवेदन आहे. 7 दिवस भागवत कथा आहे, 7 दिवस असणारे कीर्तन आहे, शेवटी काल आहे. सगळ्यांनी याचा आनंद लुटला पाहिजे. रोज असणारे जे अन्नदाते असतील ते कथेची आरतीचे यजमान असतील, रोजची रोज. आज ज्यांनी अन्नदान केलं, सकाळचा नाश्ता होता रावसाहेब
आदमाने धनगरवाडी, दुपारची ज्यांची पंगत होती श्री बालाजी भिका बकाल दाभाडी, आणि आता रात्रीचं ज्याचं अन्नदान आहे श्री गणेश मोहन चिंचोले पिंपळगावकर, यांचं आज अन्नदान आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. रोज असणारे अन्नदात्याने आरतीसाठी हजर राहायचं, कारण भागवत कथेची आरती ही नशिबाने मिळत असते. फार नशीब लागतं त्याला. म्हणून वैराग्य मूर्ती, त्याग मूर्ती असणारे शांतिगिरी बाबा, त्यांच्या आशीर्वादाने आम्हालाही तुमच्या परिसरात येण्याचा योग आणि तुमचं दर्शन घडलं. भागवत कथा काय ऐकावी आणि भागवत कथा कोणी कोणाला सांगावी. भागवत म्हणजे जीवनामध्ये भाग आणि सारांश पडणं, माणसाच्या जीवनाच्या उद्धाराचं कारण. सुत मुनी शनकादिक मुनीला सांगतात, मुनी हो, सनत कुमाराने नारदाला भागवत कथा सांगितली, नारदाने व्यासाला सांगितली. भक्ती, ज्ञान, वैराग्य या गोष्टीचे रहस्य भागवतात आलेले. सुखदेव सांगतात, राजा व्यास दुःखी होते पा. जीवनामध्ये माणसाकडे सगळे, पण समाधान आणि सुख नाही. आणि व्यास दुःखी असताना भागवतामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य त्या गोष्टी नारदाने व्यासाला सांगितल्या. व्यासा, तुला काय झालं रे? का दुःखी आहे? अरे, ज्याने 17 पुराण लिहिले तो समाधानी नाही. माणूस कधी समाधानी होईल? असं वाटतं का की आपल्याला समाधान मिळेल? माणूस समाधानाच्या सुखाच्या शोधात असतो आणि संत उद्धाराच्या शोधात असतो. संतांमध्ये आपल्यामध्ये फार मोठा फरक आहे. माणूस सुखाचा शोध घेत असतो आणि संत उद्धाराचा शोध घेत असतो. का? कै मी उद्धार पावेल. कशाने माझा उद्धार होईल? कोणाला वाटत होतो कोण माझा उद्धार करील? व्यासाचं समाधान केलेलं आहे. आणि आता नारद दुःखात आहेत. नारद दुःखात असताना नारद फिरत होते. नारदाच्या दुःखाचं कारण वेगळं होतं पा. नारद फिरत असताना एक तरुण आई नारदाकडे आलेली आहे. त्या आईचे मुलं म्हातारे होते. त्या आईचं नाव आहे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. हे म्हातारे झालते. नारदाला ती आई बोलत होती, माझे मुलं म्हातारे झाले, यांना तारुण्य प्राप्त करून दे. नारदाने बऱ्याच प्रकारे प्रयत्न केला. सुखदेव सांगतात, राजा त्या मुलाला तारुण्य प्राप्त होत नव्हतं. नारदाला दुःख झालेले. भक्तीने आपला परिचय सांगितला. नारदा, द्रविड देशात माझा जन्म झाला. कर्नाटकामध्ये मी लहानाची मोठी झाली. महाराष्ट्रात मला काही ठिकाणी सन्मान मिळाला. गुजरातमध्ये गेले, मला म्हातारपण आलं. पण माझी जी मुलं आहेत ना, ती जशी आहेत तशीच आहेत. नारद त्या भक्तीचं दुःख दूर करण्यासाठी सुखदेव सांगतात, राजा पवित्र अनंतधाम नावाच्या ठिकाणी कुमाराने त्या ठिकाणी भागवत कथा नारदाला सांगायला सुरुवात केली. आणि सांगत असताना त्या ठिकाणी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य
त्या ठिकाणी ती भक्ती नाचत नाचत त्या आश्रमात आली. तशी नाही आली तर ती भजन म्हणत होती. हो नारायण 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 भजत म्हणण्यात आलेली. सुखदेव सांगतात, राजा त्या भक्तीचं दुःख असणार दूर झालेलं. जीवनामध्ये जर कोणाला दुःख असलं ना तर जीवनाचं दुःख घालवण्यासाठी संत असतात पहा. लोकाचं खरं भक्तीने सांगितलं. लोक जे परमार्थ करतात ना, लोकाकडे परमार्थासाठी टाइम नाही पहा. त्याच्या मोबदल्यात आपल्याला सुख सुख पाहिजे. कारण भक्तीचं खरं रूप लोकाला कळलेलं नाही. लोकाची सकाळ होत असते का देवाच्या मूर्ती पुढे गंध देवाला लावायचा. अरे कर्मकांडाने कोणाला देव भेटला नाही. जीवनामध्ये जे तुम्ही कर्म करताना तो तर तुमचा नेम आहे, त्याने देवाची प्राप्ती नाही. याच्या उलट साधू संताला देव भेटला हो. पण भक्ती करत असताना आहे त्या परिस्थितीत त्या साधू संताने परमार्थ केला आणि परमार्थ करत असताना जगाच्या मालकाची त्यांना प्राप्ती झाली. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हो कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अबकी विठाई माझी, अबकी विठाई माझी, अबकी विठाई माझी,
माझी गोपाल कृष्ण भगवान की जय. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. हे राजा, त्या साधू संताने जीवनामध्ये परमार्थ केला पा, पण परमार्थ करत असताना त्याच्या परमार्थामध्ये इमानदारी होती. जीवनामध्ये परमार्थ करत असताना आपली इमानदारी कायम जागी ठेवली पाहिजे. याच्या उलट हे राजा, व्यासाला समाधान झालं पाहिजे आणि त्याच व्यासाने, अरे ज्याने 17 पुराण लिहिली त्या व्यासाने 18वं पुराण, त्या पुराणाचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. भागवत पुराणाची रचना केली आणि त्यांना समाधान वाटलं. व्यासाने भागवतामध्ये जगाच्या मालकाच्या 24 अवताराची कथा सांगितली. विश्व ब्रह्मांड नायक जगाच्या मालकाने 24 अवतार घेतले. पण अवतारा माग काहीतरी, मला सांगा, आपण जन्माला आलो फुकट आलोत का? याच्या मागे काहीतरी कारण असलं पाहिजे. तुम्ही इथे येऊन बसलात नाही का? काय इथं आलात? काय कारण आहे? येरी येऊन बसला असतात का? माणसाच्या जीवनामध्ये माणूस कारण असल्याशिवाय कुठं जात नाही पा. माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला हा मनुष्य देह मिळाला ना, हा नरदेह उत्तम, काय उत्तम गती, नरदेहे निदान लागले हाती. फुकट भेटलं नाही हो, आणि पुन्हा भेटणार नाही. पावला हा देह का टाळी न्याय, कारणाशिवाय कार्याचा शेवट नाही. राजा, भगवंताचे 24 अवतार सांगितले. सनक, सनातन, सनातन आणि सनत कुमार हे भगवंताचा पहिला अवतार. जगाच्या मालकाचा पहिला अवतार हे वराह. विश्व ब्रह्मांड नायक जगाच्या मालकाने पहिला अवतार वराह, दुसरा नारद, तिसरा नारायण, चौथा कपिल, दत्तात्रेय, ऋषभदेव, पृथु, मत्स्य, कुर्म, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, व्यास, राम आणि आता आहे तो बलराम. आता आहे तो योग 28 विटेवरी उभा. कोणामध्ये? जगाच्या मालकाने या कलियुगामध्ये 28 योग झाले आणि जगाचा मालक एका विटेवर उभा आहे. कोणामुळे? वाट पाहे उभा बेटी श्यावडी, आपल्यामुळे नाही का? अरे जगाचा मालक त्या विटेवरून खाली येत नाही. कोणामुळे? आपल्यामुळे, आपल्यामुळे. त्याला आपण बौद्ध रूपी पांडुरंगाचा अवतार, देव अवतार घेत असतो पा. आणि अवतारा माग काहीतरी कारण असतंय. कारणाशिवाय कार्याचा शेवट होत नाही हो. हे राजा, कौरव पांडवाचं युद्ध सांगितलं पा भागवतात. कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध सुरू झालं.
दुर्योधन असणारा रणभूमीवर पडलेला आहे. भीमाच्या गदेने दुर्योधनाला असणारं अपयश आलं. दुर्योधनाचा मित्र असणारा अश्वत्थाम्या त्या रणभूमीवर आलेला आहे. आणि अश्वत्थाम्याची दुर्योधनाची भेट झाली. दुर्योधन अंतिम श्वास मागत होता. अश्वत्थाम्याने सांगितलं, दुर्योधना, अरे तुला युद्धाच्या ठिकाणी अपयश आलं याचं मला फार दुःख आहे रे. मी तुझा मित्र आहे. कोण बोलत होत? आणि मित्र कसा असावा? दुःख आडवा याला, आवाज द्या थोडा, हुंबऱ्या सारिका, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्या परी गारव्या सारखा. दुःख
ए मित्रा, मी तुझा मित्र आहे. कोण बोलत होता? अश्वत्थामे असणारा दुर्योधनाला बोलत होता. तुझा अंतकाळ असणारा जवळ आलेला आहे आणि तुला काय मागायचं तर मागून घे. काय म्हणला असेल ओ दुर्योधन? दुर्योधनाने सांगितलं, मित्रा मला मरण्याचं दुःख नाही. अरे त्या दुर्योधनाला दुःख तरी कशाच होतं, पण मी मेल्याच्या नंतर ते पांडव सुखी असतील या गोष्टीचं मला दुःख आहे. माझा प्राण जायच्या अगोदर मारायचा मला वचन दे आणि त्या पांडवाला मार. राजा, हे पांडवाला मारणं एवढं सोपं होतं का? त्या अश्वत्थाम्याने त्या आपल्या मित्राला दुर्योधनाला वचन दिलं. सांगितलं, मित्रा हो तुझ्या जीवा जीव आहे, प्राण आहे तोपर्यंत मी पांडवाला मारीन. त्याच रात्री अश्वत्थाम्याने हातामध्ये सुरी घेतली आणि पांडवाला मारण्यासाठी निघाला. सुखदेव सांगतात, राजा जगाच्या मालकाने जिथं पांडव झोपत होते तिथं त्यांच्या मुलं झोपी घातले. झोपण्याची जागा बदलली आणि रात्रीच्या वेळी अश्वत्थाम्याने पांडव म्हणून त्या पांडवाच्या मुलाचे मुंडके कापले. त्या महालात असणारा लाल महाल झालेला आहे आणि ते 5 पांडवाच्या मुलाचे मुलके असणारे रणभूमीत नेले, दुर्योधनाच्या समोर टाकले आणि सांगितलं, मित्रा हे घे, पांडवाला मारून आलो. दुर्योधनाने एक एक मुंडकं घ्यावं आणि आपल्या भुक्कीत कांदा जसा फोडतोत ना तसं फोडावं. 5 मुंडके 5 भुक्कीत फोडले. दुर्योधनाच्या मनात शॉर्ट सर्किट झाला. सांगितलं, मित्रा यात भीमाचं मुंडकं कुठं आहे? एका भुकीत असणारं भीमाचं मुंडकं फुटणार नाही, कणखर आहे नाही का? पाहिलं, अंधार होता, रात्रीची वेळ होती. प्रकाश केला, पाहिलं तर पांडव नसून पांडवाची मुलं होती. या गोष्टीच्या दुर्योधनाला पण दुःख झालं. हे काय केलंस तू? आमचा वंश असणारा बुडवलास रे. माझ्या लहान लेकराला तू मारून आला. आता दुर्योधन असणारा अश्वत्थाम्याला दोष देत होता. सकाळची वेळ झाली आणि सुभद्रा त्या महालात आली. पाहिलं तर महाल असणारा लाल होता. त्या आईने असणारे बिना मुंडक्याचे धड पाहिलं. आई रडत होती. कोणी मारलं असेल हो? आईचं दुःख पाहून अर्जुनाला राग आला. अर्जुनाने सांगितलं, सुभद्रे रडू नको ग. ज्याने तुझे मुलं झोपीत मारले ना त्याला एकतर मी मारून आणि नेसता जिवंत पकडून आणि अश्वत्थाम्या दुर्योधन तिथून निघाला ना अश्वत्थाम्याला पकडलं, मारणार रथाला बांधलं आणि त्या द्रौपदीच्या समोर उभा केलं. सांगितलं, द्रौपदी तुझ्या मुलाला मारणारा मुलगा तो अश्वत्थाम्या गुन्हेगार मी पकडून आणलेला आहे, मार. त्याच वेळेस त्या ठिकाणी द्रौपदीने सांगितले, याला मारू नका, याला जीवदान द्या. त्याला जीवदान दिलेलं आहे. आणि नंतर आता आपल्या मुलाची त्या ठिकाणी त्या दुर्योधनाने अंतविधी केला. सुखदेव सांगतात, राजा सगळं युद्ध झालं, आता कौरवाला दुःख झालं का? कौरवाला पांडवाने त्या ठिकाणी 5 पांडवाने 100 कौरव मारले. पण हे पाहून कुंती, गांधारी, धृतराष्ट्रांना दुःख झालं. कृष्णाने पांडवाकडून फार मोठा यज्ञ केला. आपण जाण्यासाठी निघाला. तेवढ्यात भगवान कृष्ण द्वारकेला जाणार. भयभीत झालेली उत्तरा त्या ठिकाणी धावत आली. त्या उत्तरे अश्वत्थाम्याने त्या ठिकाणी बाण सोडलेलं आहे, ब्रह्मास्त्र. माझ्या गर्भाचं रक्षण करा. भगवान कृष्णाने पाहिलं, उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी
वाचवा वाचवा, माझ्या गर्भाचं रक्षण करा. आणि भगवान कृष्णाने त्या उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. सूक्ष्म अशा प्रकारचं तिच्या पोटामध्ये रूप धारण घेतलं आणि सुदर्शनाने त्या गर्भाचं रक्षण केलं. सुखदेव सांगतात, राजा, उत्तरेच्या गर्भाचं रक्षण जगाच्या मालकाने केलं. आईच्या पोटात असताना आपल्या सुद्धा गर्भाचं रक्षण जगाचा मालक करतो. ज्यावेळेस आपण आईच्या पोटात असतो ना, कोण करतो? अरे आईच्या पोटात असणारा अर्भक देवाचं भजन करत असतो. काय आईच्या पोटात घाणे व निष्ठ लेव जाऊ कडे, नाकी तोंडी कुर्मा किडे, गर्भवासाचे दुःख काढे, कोणा पुढे सांगावे. आणि आईच्या पोटात असणारा गर्भ भजन म्हणत असतो. भजन काय म्हणतो? आईच्या पोटात जे दुःख होतंय का, ते त्याला दुःख सहन होत नाही आणि तो देवाला विनंती करतो, देवा मला आईच्या पोटातून एकदा बाहेर काढ. आणि बाहेर काढल्याच्या नंतर मी एक वेळा कारी या दुःखा वेगाळे, 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 एक वेळा कारी या दुःखा वेगाळे. एक वेळ करी या दुःखा वेगळे, देवा मला एकदा गर्भाच्या बाहेर काढ, मी तुझं भजन करी. जगाचा मालक या जीवाला गर्भाच्या बाहेर दुःखाच्या बाहेर काढतो. सुखदेव सांगतात, राजा देव विसर, जीव देवाला विसरला. भगवान कृष्ण आता द्वारकेला जात असताना धर्माला सोबत असणारा अर्जुन गेला. धर्माला अपशकुन वाटत होते. आणि आता अर्जुन गेला, वापस का आला नसन. मनात अपशकुन वाटत असताना तेवढ्यात अर्जुनाचा रथ पाहिला, आनंद झाला. पण अर्जुन दुःखी होता. अर्जुनाला विचारलं, अर्जुना काय झालं रे तुला? अर्जुनाने सांगितलं, जगाचा मालक निजधामाला निघून गेला. या ठिकाणी आता धर्माला, त्या ठिकाणी पांडवाला भगवान कृष्ण निजधामाला गेले म्हणून दुःख झालं. राजा परीक्षितीचा जन्म आई उत्तरेच्या पोटी, वडील अभिमन्यू. परीक्षिती गर्भात असताना भगवान कृष्ण भेटला, जन्म. सुखदेव सांगतात, राजा ज्यावेळेस राजाचा जन्म झाला ना, त्यावेळेस तो मुलगा परीक्षा घेत होता. मला ज्याने आईच्या पोटामध्ये दर्शन दिलं, तो मला का भेटत नाही, का दिसत नाही. विद्वान ब्राह्मणाने पाहिलं, हा परीक्षा करतो म्हणून त्याचं नाव परीक्षिती ठेवलं. जगाच्या मालकाने गर्भामध्ये त्याचं
भगवान विष्णूने रक्षण केलं म्हणून दुसरं नाव त्याचं विष्णुरथ ठेवण्यात आलं. आता घरामध्ये मुलगा जन्माला आला त्यावेळेस दान धर्म सगळं काही धर्मराजाने केलेलं आहे. सुत मुनी शनकादिक मुनीला सांगतात, मुनी हो, विदुर काका तीर्थयात्रेला गेलते तेही वापस आले, हस्तिनापुराला वापस आले. धर्म नकुल कुंती यांची भेट झाली. युधिष्ठिर आता भगवान कृष्णाबद्दल विचारत होता. त्यास काका बोलले नाही का भगवान कृष्ण निजधामाला गेला एवढंच ऐकलं आणि त्या ठिकाणी त्या पांडवाला दुःख झालं. आता विदू धृतराष्ट्राला अंध धृतराष्ट्राला स्वतःच्या भावाला उपदेश करत होता. अरे तू जीवन कुत्र्यासारखं जगतो, काय तुझं जीवन आहे? ज्याने तुझे मुलं मारले त्या लोकांचं अन्न खाऊन तुला जगा वाटतं का? वैराग्य झालं आणि तो पण तिथून निघून गेलेला आहे. विदुराचं बोलणं पटलं. धृतराष्ट्र गांधारी घर सोडून निघून गेले. धर्म नेहमीप्रमाणे आपल्या चुलत्याचं दर्शन घेण्यासाठी आला. पाहिलं तर घरामध्ये कोणीच नव्हतं. धर्माला सुद्धा दुःख झालं. ते जंगलात निघून गेले. त्यांनी आपला प्राण त्याग केला. तेवढ्या धर्म दुःखी होता. नारद आले. नारदाने त्यांना उपदेश केला. नारद, हे धर्मा, दुःख करू नको, कारण जीवनामध्ये दुःख करण्याजोगी गोष्टच आपल्यात नाही. अरे जीवनाचं काही खरंय? जीवन एक पाण्यावर ओढलेली रेस आहे. जीवनामध्ये भागवत कशाला म्हणायचं माहितीये का तुम्हाला? इथं कथा ज्यावेळेस राजा परीक्षितीला सुखाचारी कथा सांगत होते ना, कथा ऐकायला एकटाच होता आणि सांगणारा कोण होता? एकटाच. पण कथा ऐकणारा कशासाठी ऐकत होता? सांगणारा कशासाठी सांगत होता? ऐकण्याची जिज्ञासा होती. कथा ऐकणारा राजा आपल्या उद्धारासाठी शेवटी एकटा ऐकत होता आणि सांगणारा त्याच्या उद्धारासाठी सांगत होता. जीवन म्हणजे काय? जीवनाचं महत्व असं आहे पा, जीवन एक पाण्यावर ओढलेली रेस आहे. रेस. तुम्ही तलावाच्या ठिकाणी जा, त्या पाण्यावाशी रेस वाढा. जर तुम्ही रेस ओढली ना तर ती लगेच काय होते असती? बुजत असती. बुद्धी का नाही देवा राहती. तशी आपल्या जीवनातली रेस आहे. जगाचा मालक रेस ओढीत असतो. कालचा दिवस बुजला का नाही? परवाचा दिवस काय खरंय त्याच? गेला. काय केलं म्हणजे कालचा दिवस येईल आपल्यासाठी. जीवनातला एक 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 क्षण माणसाचा कमी होत चाललाय. हो घडी घडी काळ वाट्याची पाय, 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 घडी घडी काळ
कृष्ण भगवान की जय। घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ आपल्यावर टपून बसला हो. काळा जिये उडील पडेल बा जेव्हा, सोड विला तेव्हा माये बाप कोण सोडीन आपल्याला. जीवनामध्ये माणसाचं जे कर्तव्य असतं ना, काय आपलं कर्तव्य ते पार पाडलं पाहिजे. जीवन एक आनंद आहे पा, आणि आपल्याला जीवनामध्ये आपला पुन्हा भेटन का हो तुम्हाला हे जीवन. जीवनामध्ये आपण या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, दुसऱ्याला पण घेऊ दिला पाहिजे. जीवनाचं नाव, जीवनाला दुसरं एक नाव आहे, त्या नावाचं संघर्ष. माणूस कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या हो, आपल्याला जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो, आणि माणूस संघर्षाशिवाय मोठा होत नाही. एखादा गायक असेल त्याला दुसऱ्या सोबत संघर्ष, वादक असेल त्याला जीवनामध्ये संघर्ष. आणि तुम्हाला सांगू का, जीवनाचा संघर्ष फार फार जीवनामध्ये संघर्ष केला पाहिजे. आणि जो माणूस जीवनामध्ये संघर्ष करतो का तोच माणूस मोठा होतो. जीवनाचं नावच, जीवनामध्ये चढ उतार येत असतात. कोण म्हणलं जीवनामध्ये सारखं सुख नाही. कोण सुखी हो? तुम्ही सुखी आहात का? जीवनात कोणी सुखी नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुखी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया जो देखे सो कृष्ण भगवान जय. सगळे कशी आहेत? प्रत्येकाने प्रत्येकाकडे बघावं. अरे संसारामध्ये समस्या असतात, ज्या समस्यात नाही कोणीच कोणाला समजायचं नाही हे सुखी असेल. सुखदेव सांगतात, राजा दुःखाचं कारण होतं भगवान कृष्ण निज धामाला गेले. पांडव दुःखी आहेत. भगवान कृष्णाचं पांडवा प्रेम होतं, प्रेम. जीवनामध्ये देवावर प्रेम करून बघा रे एकदा. भगवान कृष्णाचं पांडवावर किती प्रेम होतं, देवावर प्रेम केलं पाहिजे.
जीवनात प्रेम असावे आणि ते प्रेम कसं असावं? अहो पागल करणार पागल माणसं प्रेमाने पागल झाले. हा त्या गोकुळात त्या गोपीचं जगाच्या मालकावर प्रेम. प्रेम कुठं असतं? प्रेम हे हृदयात असतं, प्रेम हे मनात असतं. प्रेम पैशाने मिळत नाही. आणि प्रेम कोणाचं कोणावर असू शकतं. प्रेमाला जीवनामध्ये हे दोन शब्द फार महत्वाचे असतात. रास्ते का कोई मकाम नहीं होता और प्रेम का कोई नाम नहीं होता. प्रेमाला नाव नाही पा. देवाचं भक्ताचं प्रेम सांगितलं. सुखदेव सांगतात राजा त्या ठिकाणी अर्जुन बोलत होता दादा भगवान कृष्ण आपल्याला सोडून निजधामाला गेला रे. आता दुःख झालं. परीक्षिती राजाचा विवाह सोहळा युधिष्ठिर महाराजाने थाटामाटात विवाह सोहळा लावलेला आहे. दुरावती नावाची धर्मपत्नी आता राजा परीक्षितीला राजा बसवलं आणि आपण आपल्या उद्धारासाठी घर सोडून निघून गेले. राजा परीक्षिती ज्यावेळेस राजा बसला ना त्यावेळेस धर्म वर्षभ सुखदेव सांगतात राजा गायीचं रूप घेतलेलं आहे. धर्माने गायीचं. धर्म पृथ्वी त्या काळात दुःखी होती का? कली मोकळा होता. अरे ज्याच भगवान कृष्ण निजधामाला गेले कलीला मोकळं सोडलं आणि तो कली असणारा त्या वर्षभाला गायीला मारत होता. पा वर्ष बैल होता, गाय पृथ्वी होती. दोघं एकमेकाला भेटले घरानं सांगत होते. त्या बैलाने त्या गायीला विचारलं हे कल्याणी तू का रडतेस? माझे 3 पाय गेले म्हणून का जगाचा मालक निजधामाला गेला म्हणून का रडत होती? धर्माला 4 पाय असतात आणि गाय रडत होती. सत्य, पवित्रता, दया आणि क्षमा हे धर्माचे 4 पाय. धर्म त्या काळात लोक एकच पाय शिल्लक होता ते सत्ययुग. फक्त लोक खरं बोलत होते. 3 पाय निघून गेले. सुखदेव सांगतात राजा त्या गायीनं आपलं घरानं सांगितलं आणि तेवढ्या त्या कलीच्या हातामध्ये तलवार होती. ती तलवार तो कोणाला मारत होता? गायीला आणि त्या वर्षभाला. पण राजाने तलवार काढली आणि कलीला मारत होता. कलीच्या हातातलं ते बाजूला फेकली आणि राजा कलीला मारत होता. मारत असताना सुखदेव सांगतात राजा तो कली असणारा परीक्षिती राजाला शरण आला. सांगितलं मला माफ करा. राजाने सांगितलं माझ्या नगरात राहून तू असं पाप कर्म करतोस. त्यावेळेस राजाने त्या कलीला माफ केलं. का माफ केलं माहिती का? राजाने हातावर जी तलवार घेतली होती राजा कलीला मारणार होता पण माफ केलं का? नम्र झाला भूता. अरे शरण आला रे तो. आणि तुम्हाला सांगू का शरणागताला मारणं पाप आहे. पा एखादा माणूस आपल्याला मारण्यासाठी काठी घेऊन धावत आला आणि ज्याच्या डोक्यात मारायचंय ज्याला तो काठी मारणार आहे त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीचे पाय धरले. हिम्मत आहे का? ही नम्रतेची ताकद आहे. जीवनामध्ये भागवत नम्रता शिकवते. लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा
महादेवा. महाराज म्हणते ते तुला जीवन जगायचं असेल, तुम्हाला वाटत असेल आपल्या जीवनाचं सोनं व्हावं, जगा ना, पण लहान होऊन जगा. लहान होऊन जीवन जगण्याचा आनंद आहे का? तो मोठं होऊन जीवन जगण्यात आनंद नाही का? जया अंगी मोठे पण तया यातना कठीण, ऐरावती रत्न थोर त्यासी अंकुशाचा मान. किती लहान होता हो तुम्ही. तुका म्हणे जाण पुढचा किती लहान आहे त्याच्यापेक्षा लहान होऊन जीवन जगा, आणि मग बघा जीवनामध्ये तुमच्या किती आनंद असतो. आनंद या जीवनाचा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा, सुगंधा परिमळ. आनंद घ्या, आनंद या जीवनाचा. महाराज म्हणले तुला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल ना, अरे तुझ्या जीवनाचा सुगंध येईल याच्यासाठी तू लहान हो. कली शरण आला हो आणि सांगितलं, राजाने अभय दिलं का? तुम्हाला सांगू का, आपल्याला शरण आलेल्या माणसाला जीवदान दिलं पाहिजे. शरण आला किती मोठा, किती कोणी असू द्या, शरण आला ना, नम्रतामध्ये फार मोठी ताकद आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, झाडे झुडपे जाती तेथे लव्हाळे वाचती, महापुरे झाडी जाती. ताड जीवन जगणारे माणसं संपले पा. जीवनामध्ये जीवनाचं सोनं होण्यासाठी लहान म्हणून जगा. सुखदेव सांगतात, राजा त्या कलीला राजाने काढून दिलं. महाराज मी कुठं जाऊ? सांगितलं तुला राहण्यासाठी संकोच जागा दिल्या. दूत, मद्यपान, व्यभिचार आणि हिंसा. कली आता या 4 ठिकाणी राहू लागला. पण मला सांगा, दूत म्हणजे पत्ता चांगले माणसं खेळत नाहीत. मद्यपान म्हणजे दारू चांगले माणसं पित नाहीत. व्यभिचाराचं पाप चांगले माणसं करत नाहीत. हिंसेचं पाप चांगले माणसं करत नाहीत. कली शरण आला आणि सांगितलं, हे राजे अजून एखादं चांगलं जागा मला द्या ना. त्या कलीला राहण्यासाठी सुवर्ण म्हणजे पैसा दिला. कली हा पैसा सुद्धा आहे. मग पैसा नको का आपल्याला? पण जिथं बिना घामाची कमाई आहे का, बिना घामाची, तिथं कलीचा सहवास असतो.
पैसा जीवनामध्ये असावा पण स्वकष्टाचा असावा. घामाचा पैसा यशवंत असतो, हरामीचा पैसा नासवंत असतो. सुखदेव सांगतात, राजा त्या पैशाचं शुद्धीकरण करण्यासाठी जीवनामध्ये माणसाने दान धर्म केलं पाहिजे, कथा ऐकली पाहिजे. दान दिलं पाहिजे. दानाचं महत्व भागवतात सांगितलं. दान कोणी कुणाला द्यावं, दान कोणी घ्यावं, दान कशाचं असावं. धर्म करा, धर्म करा, धर्म पांडवाने केला, अंगी देवरा भविला. हे दानाचं महत्व आहे. उद्या कथेचा वेळ 2 ते 5 राहील. 3 ते 5 राहील. 3 ते 5:30. कारण ऊन जास्त आहे पा, आणि थोडा उशीर असल्याच्या नंतर ऊन जर कमी झालं तर येता तुम्ही, नाही का? तुम्ही एवढेच येऊ नका, बाकीच्या लोकाला आणा. आज पहिला दिवस आहे, तसं करू नका. आश्रमाचा सप्ताह आहे. बाबाजींना हा सप्ताह स्वतःसाठी नाही ठेवला. ज्यांनी हा गोड असा कार्यक्रम ठेवला ना, असे आपले श्री क्षेत्र गौकर्णेश्वर संस्थान दाभाडी, बाबाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि चांगले संत महात्मे हा परमार्थ स्वतःसाठी करत असतात. तो जीवनामध्ये त्यांनी उपास धरला, तुमच्यासाठी का त्यांच्यासाठी? 15-18 वर्ष 14 वर्ष ते उपाशी राहिले, ते स्वतःसाठी. आणि आता जे जीवन जगतात ते तुमच्यासाठी. आतापर्यंत भागवताची कथा झालीच नाही, ही तुमच्या उद्धारासाठी आहे. आणि तुम्हाला सांगू का, त्यांना काही देणं घेणं नाही. ऐकतान तर घेतान, नाही तर आमचं काय नेतान. म्हणून सगळ्याला तुम्ही जाऊन सांगा, चला म्हणा. कुठे बी असंच असतंय, ज्याच्या गावी गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. तसं नाही तर काय. म्हणून चला, आरतीचे यजमान, आरतीचे यजमान, चला आरतीसाठी. चला, आजचे अन्नदाते जे असतील त्याने आरतीसाठी येणं पहा.